नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट देवाऱ्यातले देव. लेखक अनामिक. रोजच्या सारखी संध्याकाळी 7 वाजता घरातली आरती आटोपली. हातावर साखरेची चिमूट ठेवून बायको तिच्या कामाला लागली. देवाला नमस्कार करता करता देवाऱ्यात देवांची चुळबुळ सुरू असल्याचा भास झाला. लॉकडाऊनच्या 1.5 महिन्यानंतर असे भास व्हायचे. त्रास वाढलेच होते. तरी मी निरखून देवाऱ्यात पाहिलं. स्वामी समर्थ, गजानन महाराज, बाळकृष्ण, शंकर पार्वती, गणपती आणि अंबाबाई आपापसात कुजबुज करत होते. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, हे नक्की. पण सुरुवात कोणी करायची, कशी करायची हे ठरत नव्हतं. शेवटी रीतीप्रमाणे गणपतीनं संवाद सुरू केला. तू या घराचा मालक आहेस ना? होय देवा. सध्या जरी मी दिसत वाटत नसलो तरी तरी मीच या घराचा मालक आहे, मी अजिजीनं उत्तर दिलं. आम्ही तुझ्या घरी गेली 40 वर्ष राहतो. एकदा तरी आमची विचारपूस केलीस? देवाचा प्रतिप्रश्न. अहो देवा, पण ते डिपार्टमेंट माझी बायको एकदम एफिशियंटली सांभाळते बघा. एफिशियंटली? अरे काय डेंजर बाई आहे ती. सर्व देव कोरसमध्ये माझ्यावर ओरडले. म्हणजे तुमच्या सोबत सुद्धा माझ्यासारखेच? मी घाबरून विचारलं. अरे ती आम्हाला कोणाला देव मानतच नाही. तिच्या मते आम्ही तिची लहान भावंड आणि ती आमची ताई, बॉस. तिचा कुठलाच प्रॉब्लेम तिचा नसून आमचा आहे आणि तो सोडवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, ही तिची ठाम भूमिका. घरात कधीच अन्नधान्याची ददात पडायला नको अशी वॉर्निंग अन्नपूर्णेला दिली की हिचं काम आटोपलं. वर्षभर माझ्या घरून हलायचं नाही असं लक्ष्मीला सांगायची हिंमत तुझी बायकोच करू शकते बरं. आणि शास्त्रशुद्ध ज्ञानाच्या नावानं पण आनंदच आहे. ओ की ठोक कळत नाही देवपूजेतला. देवघर म्हणजे लख्ख, प्रसन्न आणि मनाला शांती देणारं ठिकाण एवढंच समजते ती. पण पण देवा इतकी वर्ष इतका त्रास सहन करूनही तुम्ही आत्तापर्यंत आमचं सगळं व्यवस्थित पार पाडलं. त्याचं काय कारण? इतक्यात नातीचं बोट पकडून माझी बायको नैवेद्य घेऊन आली. चाहूल लागताच गणपती पटकन उंदरावर जाऊन बसला. आज ना बाप्पा खिचडी, तेल मोहरी आणि तळलेला पापड खाणार आहेत बरं का. नैवेद्याला पाणी फिरवून हातात घेऊन सुद्धा गेली. गणपती लगेच म्हणाला, 40 वर्षात एकही दिवस नैवेद्य डोळे भरून पाहू दिला नाही तुझ्या या बायकोनं. कारण काय? तर उगीच मुंग्या होतात. पण तुला सांगायला हरकत नाही, तुझ्या घरात आम्हाला देव म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून ट्रीटमेंट मिळते. प्रसंगी तुझी बायको आमच्याकडे दुर्लक्ष करते, आमच्या सरबराईत कमी पडते, पण तिचा एक कॉन्फिडन्स जबरदस्त आहे की आम्ही तिच्यासोबत आहोतच. आणि दुसरं अजून महत्त्वाचं कारण म्हणजे तळलेला पापड हा खिचडी आणि तेल मोहरी सोबत खायचा असतो. हा कालबाह्य पण अमूल्य संस्कार ती तुझ्या नातवांवर करते आहे. अखेर मी देवाला म्हणालो, देवा इतकी वर्ष सोसलीत रे, आता किमान तिचा विश्वास शेवटपर्यंत कायम ठेवायची कृपा करा देवा. मागून आमची कुलदेवता हळूच म्हणाली, हिच्यापर्यंत ठीक आहे, पण ही आपल्या नातीला सुद्धा हेच शिकवते आहे. चिंता करायची नाही,
बिंदास बाप्पाला प्रॉब्लेम सांगायचा. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.